हॅलो स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आज आपण स्टार्ट करणार आहे आपला एक्सरसाइज 22.1. तर आपण बघूया फर्स्ट क्वेश्चन काय आहे. तर फर्स्ट टाईम तुम्ही हे व्हिडिओ बघत असेल तर इंट्रोडक्शन पार्ट बघा. तिथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे फॉर्म्युला कसं इझी वेमध्ये लक्षात ठेवायला पाहिजे. कारण ह्या लेसनमध्ये सगळ्या 3D जे फिगर्स आहेत जे आपण यूज करणार आहे, सिलेंडर झालं, कोन झालं, क्यूबॉइड, हे सगळ्याचे फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ते फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचं ते इंट्रोडक्शन पार्टमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर ते एकदा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हे जे एक्सरसाइज आपण सॉल्व करतो 22.1 हे इझी होणार आहे. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन काय आहे. हाऊ मेनी सॉलिड कॉइन्स ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर अँड थिकनेस 0.2 सेंटीमीटर कॅन बी मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड मेटल क्यूबॉइड ऑफ लेंथ 33 सेंटीमीटर, ब्रेड्थ 18 सेंटीमीटर अँड हाईट 8 सेंटीमीटर. तर गिवन आपल्याला LBH दिलेला आहे. किती कॉइन्स आहेत. काय झालं, एक मेटल क्यूबॉइड आहे, क्यूबॉइड शेपचं एक मेटल आहे, बॉक्स आहे. तर त्याला मेल्ट केल्यावर त्या मेटलने किती कॉइन्स, नंबर ऑफ कॉइन्स किती आपण बनवू शकतो. तर ते कॉइनचं डायमीटर 6 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि त्याचं जे थिकनेस आहे, जे कॉइनचं थिकनेस असतं ते 0.2 सेंटीमीटर असायला पाहिजे. तर ते क्यूबॉइडला आपण मेल्ट करणार, त्याच्यानंतर त्याच्याने किती कॉइन्स बनवणार हे क्वेश्चन आहे. तर क्यूबॉइड किती आहे. क्यूबॉइडचं LBH म्हणजे लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट. क्यूबॉइड जे आपल्यासमोर असतं हे एक क्यूबॉइड शेपचं जे मेटल आहे ह्याला आपल्याला मेल्ट करायचं आहे. तर ह्याला मेल्ट करायचं म्हणजे त्याचं व्हॉल्यूम का मेल्ट करतो आहे, कारण ते किती त्याचं व्हॉल्यूम आहे ते आपल्याला आधी काढावं लागेल. व्हॉल्यूम किती आहे. LBH गिवन आहे 33, 18 अँड 18 सगळं सेंटीमीटरमध्येच आहे. तर इथं सेंटीमीटर मीटर असलं असतं तर आपल्याला कन्वर्ट करावं लागलं असतं, बट इथं सगळं सेंटीमीटरमध्ये आहे. तर आपण ह्याला मल्टिप्लाय केलं. LBH फॉर्म्युला आहे. व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइडचं फॉर्म्युला काय आहे, LBH. तिघांचं आपण मल्टिप्लाय करतो. तर ह्याचं आन्सर आलं 4752 सेंटीमीटर, 4752 सेंटीमीटर क्यूब. तर बघा, तेव्हा आपण मेल्ट करतो. नाव कॉइन्स आर मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड मेटल क्यूबॉइड, देअरफॉर व्हॉल्यूम मस्ट बी इक्वल. म्हणजे हे जे आपण व्हॉल्यूम काढलो हे इक्वल, ह्या व्हॉल्यूमचंच हे जे मेल्ट झालं आता ह्याचं आपण कॉईन बनवणार आहे. तर कॉईनचं थिकनेस आणि त्याचं डायमीटर त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. तेवढंच शेपचं ते कॉईन्स व्हायला पाहिजे. कॉईन्स काय आहे, सर्क्युलर आहे. कॉईन्स आपले सर्क्युलर असतात. म्हणून आपण काय करणार आहे, त्याचं आधी 6 काय दिलेलं आहे, त्याचं डायमीटर त्याचं रेडियसमध्ये कन्वर्ट केलं, 3 आलं. थिकनेस आहे 0.2. म्हणजे थिकनेस म्हणजे बघा, हे जे कॉईन असतं कॉईनचं हे थिकनेस, बरोबर. तर व्हॉल्यूम ऑफ कॉइन्स पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर का घेतलो, कारण एरिया, ह्याचं व्हॉल्यूम म्हणजे आता ह्याच्यातलं आपल्याला कॉइन्सचा एरिया कन्सिडर करावं लागेल. ते सर्क्युलर रिजन आहे म्हणून पाय आर स्क्वेअर एच. तर पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. रेडियस आपलं 3 आलेलं आहे. 0.2 म्हणजे ते आपण हाईट कन्सिडर करतो. तर ह्याचं आलेलं आहे 39.6. आता मी कॅल्क्युलेशन पार्ट इझी होण्यासाठी काय केले, 39 पॉईंट हे डेसिमल काढले आणि खाली मल्टिप्लाय बाय 10 केले. आता ह्याच्यानंतर आपलं फक्त आता पुढचं कॅल्क्युलेशन पार्ट राहिलेलं आहे. आता हे तुम्ही बघितला, तुम्ही नोट डाऊन करा. मी आता पुढचं पार्ट हे रब करून इथं साईडला शिकवते. आता बघा पुढचं पार्ट काय येणार आहे आपल्याला, कारण नंबर ऑफ कॉइन्स काढायचे, बरोबर. नंबर ऑफ कॉइन्स इक्वल टू जे आपलं क्यूबॉइडचं व्हॉल्यूम निघालं आहे, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड डिवायडेड बाय हे व्हॉल्यूम ऑफ कॉइन्स. ओके. तर व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड काय आहे आपल्याकडं 4752. बट कॅल्क्युलेशन इझी व्हायला मी हे आन्सर डायरेक्ट घेत नाही, हे पार्ट घेते, कारण आपल्याला मल्टिप्लाय म्हणजे डिवाईड करायला इझी जाईल. तर मी काय करते, 33 मल्टिप्लाय बाय 18 मल्टिप्लाय बाय 8, राईट. व्हॉल्यूम ऑफ कॉइन्स 396
आता हे मी कॅल्क्युलेशन इझी करायला ॲज इट इज ठेवले. आता बघा 33 × 18 × 8 × 7 × 10 बरोबर. खाली काय येणार आहे 396. आता आपण डिवाइड करूया बघा. 33 1 जा 33 1 जा 33 33 2 जा 66. तर 12 आहे. 2 5 जा 2 6 जा 6 1 जा 6 3 जा. म्हणजे आता आपलं कॅल्क्युलेशन सोपं झालं. 3 × 8 × 7 × 5. तर आपला आता मल्टिप्लाय करा. ह्याचा आन्सर येणार आहे 840. इथं छोटीशी ट्रिक काय यूज केले मी कॅल्क्युलेशन इझी करायला. मी काय केले सगळे जे मल्टिप्लिकेशनचे क्वेश्चन्स होते ते ॲज इट इज ठेवले. त्याच्यामुळं आपल्याला हे डिवाइड करायला इझी होतं. नाहीतर काय होतं आपण जर पूर्ण ठेवलं असतं 4 7 5 2 आणि 396 आपलं वेळ खूप गेलं असतं. तर आपल्याला इथं टाईम आपलं सेव्ह करायचं आहे. कारण आपल्याकडे टाईम कमी असते आणि एवढे मोठे क्वेश्चन्स आहेत तर आपल्याला इझिली सॉल्व करता यायला पाहिजे. म्हणून हे छोटीशी टेक्निक तुम्ही पण यूज करू शकता ज्याच्याने तुमचं स्पीड वाढणार आहे. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं ऑप्शन 4 काय आहे ते करेक्ट आन्सर आहे. तर बघून घ्या. इझी क्वेश्चन आहे. फक्त मी एक्सप्लेन करते म्हणून टाईम लागते. बट जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तुम्हाला टाईम एवढं लागणार नाही आहे. ओके स्टुडंट. तर बघूया आपल्या सेकंड क्वेश्चन काय आहे. द टोटल लेंथ ऑफ ऑल एजेस ऑफ द क्यूब इज 96 सेंटीमीटर. व्हॉट इज द डिफरन्स इन द नंबर्स डिनोटिंग इट्स टोटल सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. तर इथं काय विचारले टोटल लेंथ ऑफ ऑल एजेस ऑफ क्यूब. क्यूब आहे एक राईट. क्यूबचे सगळे साईड काय असतात इक्वल असणार आहेत. तर हे जे क्यूब आहे क्यूबचे टोटल लेंथ दिले म्हणजे एका एज दिले नाही आहे ते टोटल लेंथ दिलेलं आहे. किती आहे 96. टोटल लेंथ 96 आहे. तर सोल्युशन कसं असणार आहे टोटल लेंथ 96 आहे म्हणून. तर टोटल एजेस किती असतात क्यूबचे बघा. समोरचे 4 मागचे 4 इकडचे 4 इकडचे 4 म्हणजे टोटल किती झाले 4 3 जा 12 एजेस असतात. तुम्ही जर हे मेजर केला तर हे 12 एजेस असतात. तर टोटल लेंथ आहे 96. सेंटीमीटरमध्ये आहे. तर 96 डिवायडेड बाय 12. का 12 केले कारण क्यूबला एजेस किती असतात 12 एजेस म्हणून 96/12 केले. 12 1 जा 12 8 जा 8 सेंटीमीटर. म्हणजे प्रत्येक एज म्हणजे प्रत्येक लेंथ और साईड. ह्याला साईड पण म्हणतो आपण लेंथ पण म्हणतो. ॲक्च्युली लेंथ क्यूबचे लेंथ म्हणतो आपण. तर लेंथ किती झालं 8 सेंटीमीटर झालं. तर पुढं क्वेश्चन काय आहे व्हॉट इज द डिफरन्स इन द नंबर डिनोटिंग इट्स टोटल सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. तर आपल्याला काय करावं लागेल क्यूबचं टोटल सरफेस एरिया काढावं लागेल आणि व्हॉल्यूम काढावं लागेल. हे दोन्ही काढून त्याचा फक्त आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. तर इझी आहे क्वेश्चन. तर आता आपण काय काढूया टोटल सरफेस एरिया. व्हॉल्यूम आणि टोटल सरफेस एरिया दोन्ही काढायचं आपल्याला. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब काय आहे फॉर्म्युला टोटल सरफेस एरिया म्हणजे वरचं खालचं सगळंच किती आहेत 6 फेसेस आहेत. तर 6 × L². एल और A². मी जेव्हा इंट्रोडक्शन घेत होते तिथे A². ए इज अ साईड कन्सिडर केलं होतं. आपण काही डिनोट आपण एल तर बुकमध्ये एल आहे तर आपण एल घेऊया 6L². एल काय आहे त्याचं लेंथ. तर बघा 6 × L किती आलं आपलं 8 सेंटीमीटर 8². तर कॅल्क्युलेशन काय येणार आहे 6 × 8 × 8 64 6 4 जा 24 6 6 जा 36 38 384. हे काय झालं टोटल सरफेस एरिया. आता आपल्याला काय काढायचं आहे व्हॉल्यूम पण काढायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय आहे व्हॉल्यूम ऑफ क्यूब. व्हॉल्यूम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं जे आपण आत त्याच्यात किती आपण ठेवू शकतो म्हणजे किती ते स्पेस ॲक्वायर करते. तर त्याचा फॉर्म्युला होता L³ और सांगितलं होतं मी A³ दॅट इज साईड. जर लेंथचं क्यूब
तर किती येतं बघा, 8चं क्यूब. 8चं क्यूब किती आहे, 512. तर हे आलं व्हॉल्यूम ऑफ क्यूब. तर आपल्याला क्वेश्चन काय विचारले लास्टला, डिफरन्स, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूममधला डिफरन्स. तर आपण डायरेक्टली आता काय करूया, डिफरन्स काढूया. डिफरन्स इक्वल टू 512 मायनस 384. तर आन्सर काय येणार आहे, 128. तर इथं हे डिफरन्स काढलो म्हणून इथं काही त्यांनी युनिट्स दिलेलं नाही आहे. तर आलेलं आहे आन्सर 128. इझी क्वेश्चन होतं. क्वेश्चनचं मीनिंग समजून घ्या. एकदा तुम्हाला प्रश्न कळालं, त्याचा अर्थ कळालं, तर तुम्ही इझिली कुठलंही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके, तर आपलं ऑप्शन 1 काय आहे, करेक्ट आन्सर आहे. तर स्टुडंट्स, अजून एक कमेंट सेशनमध्ये मला बरेच क्वेश्चन येत आहेत की स्कॉलरशिपचं फॉर्म कसं फिल करायचं आहे. तर तुम्ही समजून घ्या, स्कॉलरशिपचं फॉर्म तुम्हाला सेपरेटली तुम्हाला फिल करता येणार नाही आहे. ते स्कूल थ्रू स्कॉलरशिपचं फॉर्म फिल होत आहे. म्हणजे तुम्ही स्कूलमध्ये एन्क्वायरी करा, स्कूलचं प्रॉपर एक UDIS नंबर असते, ते स्कूल थ्रूच तुमचे स्कॉलरशिपचे फॉर्म्स फिल होतात. तर तुम्ही हे जे तुमचे क्वेश्चन आहेत अबाउट स्कॉलरशिप फॉर्म्स, तर तुम्ही हे तुमच्या स्कूलमध्येच जाऊन चौकशी करा, कारण स्कूल थ्रूच फॉर्म्स अवेलेबल होतात. ओके, तर आन्सर आहे आपलं ऑप्शन 1. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं थर्ड क्वेश्चन काय आहे. द वॉटर टँक विथ द लेंथ 4 मीटर, width 1.5 meter and height 1 meter is completely filled with water. If it is to be emptied using a bucket of capacity 8 liter, find how many times the bucket should be used to empty the tank completely. तर एक टँक आहे, ते टँकचं लेंथ, ब्रेथ आणि हाईट दिलेलं आहे. तर गिवन काय आहे बघा आपल्याला, L इक्वल टू 4, ब्रेथ इक्वल टू 1.5 आणि हाईट इक्वल टू 1. सगळं मीटरमध्येच आहे. तर एक वॉटर टँक आहे आणि ते वॉटर टँक भरलेलं आहे फिल विथ वॉटर. तर आपल्याला ते वॉटर टँक एम्प्टी करायचं आहे. तर बकेटने आपण एम्प्टी करणार आहे. तर ते बकेटचं कॅपॅसिटी आहे किती, 8 लिटर. म्हणजे ते जे बकेटने आपण रिकामं करणार आहे ते 8 मीटरचं, म्हणजे सॉरी 8 लिटरचं, त्या कॅपॅसिटी आहे त्याचं 8 लिटर. तर आपण किती वेळा बकेटमधून किती टाईम्स काढल्यावर ते जे आहे पूर्ण टँक एम्प्टी होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला आधी काय काढावं लागेल, व्हॉल्यूम ऑफ दॅट टँक. तर टँक लेंथ, ब्रेथ आणि तिन्ही दिलेलं आहे. तर आपल्याला आधी काय करावं लागेल, व्हॉल्यूम ऑफ दॅट टँक. व्हॉल्यूम ऑफ आता इथे त्यांनी शेप दिलेला नाही आहे, म्हणजे कुठल्या शेपचा आहे, कोण आहे. ऑलमोस्ट जे टँक असतात आपलं एकतर क्यूबॉर्ड शेपचंच असतात, ऑल सिलेंड्रिकल मोस्टली. बट इथं लेंथ, ब्रेथ आणि हाईट दिलेलं आहे म्हणून आपण क्यूबॉइडचं जे आहे LBH हे फॉर्म्युला यूज करणार आहे. तर किती येतं आहे बघा, 4 × 1.5 × 1 किती येणार आहे, 6.0, दॅट इज 6 मीटर, राईट. तर व्हॉल्यूम ऑफ टँक म्हणजे आधी व्हॉल्यूम काढलो, तर आता कॅपॅसिटी किती असणार आहे, तर 6 मीटरचं तर आहे, त्यात किती लिटर वॉटर असणार आहे. तर 1 लिटर इज इक्वल टू आपण 1000 लिटर. तर ह्याला ह्याला कॅपॅसिटी याचं लिटरमध्ये कन्वर्ट करूया. कॅपॅसिटी इक्वल टू 6 × 1000 लिटर्स. कारण वॉटर आहे म्हणून आपण त्याला लिटर्सनी मेजर करतो. तर किती झालं, पाणी किती झालं त्यात, 6000 लिटर्स. म्हणजे जे टँक आहे ते टँकमध्ये टोटल वॉटर किती फिल होतं आहे, 6000. तर 8 लिटरचं जे आहे ते बकेट आहे, ते लिटरमध्ये आहे म्हणून आपण ह्याला कन्वर्ट केलो. तर आता बघा बकेट किती आहे, बकेट कॅपॅसिटी किती आहे, 8 लिटर. तर आपल्याला किती टाइम्स काढायचं ते काढायचं आहे. सो
6000 डिवायडेड बाय 8. डिवाइड केल्यावरच आपल्याला कळणार आहे, एकदा काढलो दोनदा काढलो म्हणजे आपण कमी 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 करत मायनस करत जातो, म्हणजे आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. तर 8ने डिवाइड केल्यावर काय येतं बघा, 8 7 जा 56, 8 5 जा 40 आणि 0, 750 टाइम्स. तर ते आपण पाणी किती वेळ काढणार आहे, 750 टाइम्स काढल्यावर ते पूर्ण जे वॉटर टँक आहे ते पूर्ण एम्प्टी होणार आहे. तर आन्सर काय आलं आपलं, 750 टाइम्स. इझीच क्वेश्चन होतं, फक्त क्वेश्चनचं मिनिंग समजून घेतलं तर आपण इझिली ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 4th क्वेश्चन काय आहे. A cuboidal shaped closed water tank measuring 3.5 meter in length, 2.5 meter in breadth, 2 meter in height is to be constructed. What is the cost of constructing water tank? If the cost of tin sheet is rupees 120 per meter square. तर क्वेश्चन काय आहे, एक क्युबॉइडिकल शेपचं वॉटर टँक आहे, त्याचं लेंथ ब्रेथ आणि हाईट दिलेलं आहे ऑलरेडी. कन्स्ट्रक्टेड, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्टिंग वॉटर टँक. तर ते जे क्युबॉइडल शेपचं जे वॉटर टँक आहे ते कन्स्ट्रक्ट करायला किती कॉस्ट लागलं ते आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला आधी काय काढावं लागेल, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. बरोबर, का टोटल सरफेस एरिया काढावं लागेल, कारण पूर्ण जे वॉटर टँक बांधतो आपण त्याला पूर्ण सरफेस एरिया आपण कन्सिडर करणार, म्हणजे त्याचे पूर्ण साईड्स म्हणजे लेंथ आणि ब्रेड जे प्रत्येक 2 टाइम्स आपण मेजर केलं होतं, 2 इन ब्रॅकेट LB प्लस ते फॉर्म्युला इथं यूज होणार आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ cuboid, right, 2 in bracket LB plus BH plus HL. आता इथे गिवन काय काय आहे आपल्याला, लेंथ ब्रेथ आणि हाईट. L equal to 3.5, breadth equal to 2.5, breadth is 2.5 and height is 2. तर गिवन LBH दिलेला आहे, आपल्याला टोटल सरफेस एरिया काढावा लागेल आणि पर मीटर स्क्वेअर त्यांनी कॉस्ट दिलेला आहे, त्याला आपण मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, L किती आहे, 3.5 मल्टिप्लाय बाय 2.5 प्लस B 2.5 इंटू 2 प्लस 2 इंटू 3.5. ओके, कॅल्क्युलेशन इझी करायसाठी काय करूया, 3.5 इंटू 2.5 प्लस 2 5 जा 10, 2 2 जा 4, 5 प्लस 7. बरोबर, कारण डेसिमल पॉईंट निघून जाते 7.0 5.0, तर आपण डेसिमल पॉईंट काढून टाकतो. टू इन ब्रॅकेट 12 प्लस 8 20.75. तर ह्याला मल्टिप्लाय होणार आहे परत, 2 5 जा 10, 2 7 जा 14, 15, 1 कॅरी, 2 0 जा 0, 1, 2 2 जा 4. तर आन्सर आलेला आहे आपलं 41.5. तर हे आपल्याला मिळालं टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. तर जेव्हा हे टोटल सरफेस एरिया मिळालं आहे, आपल्याला पर मीटर स्क्वेअर किती व्हॅल्यू दिलेला आहे बघा क्वेश्चनमध्ये. क्वेश्चन काय आहे पुढं, इफ द कॉस्ट ऑफ टीन शीट इज रुपीज 120 पर मीटर स्क्वेअर, देन व्हॉट इज द टोटल कॉस्ट. आता टोटल कॉस्ट आपल्याला काढायचं आहे. $41.5 मल्टिप्लाय बाय 120. जेव्हा ह्याला मल्टिप्लाय करतो 12ने मल्टिप्लाय करून पटकन आन्सर काढू शकतो आपण. 12ने आन्सर काढून 2 नंबर सोडून डेसिमल येणार आहे 49
4980, परत एक 0, हे डेसिमल असल्यामुळे हे कट होते. तर आन्सर आलेलं आहे आपलं ₹4980. इझी होतं क्वेश्चन. हे फॉर्म्युला पण इझी आहे लक्षात ठेवायला. फक्त इथं कुठं तुम्हाला टाईम जाणार आहे तर कॅल्क्युलेशनमध्ये. तर हे कॅल्क्युलेशन स्पीड कंटिन्यू तुम्ही प्रॅक्टिसमध्ये ठेवला तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन एकदा तुमचं स्पीड वाढलं तर हे फास्टली तुम्ही इझिली म्हणजे 1 मिनिटाच्या आत तुम्ही हे सॉल्व करू शकता. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं? ऑप्शन 3 काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 5th क्वेश्चन काय आहे. अ सिलेंड्रिकल पाईप इज मेड फ्रॉम अ मेटल शीट ऑफ लेंथ 88 सेंटीमीटर, ब्रेड 20 सेंटीमीटर. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ पाईप? एक सिलेंडर शेपचं काय आहे पाईप आहे. तर ते एक मेटल शीटनी बनवलेलं आहे आणि त्याचं लेंथ आणि ब्रेड दिलेलं आहे. आता इथं हिंट पण दिलेलं आहे बघा. द लेंथ ऑफ शीट बिकम सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ पाईप काढायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल शेप पाईपचं काय आहे? πr²h. याच्या आपण त्याच्यात ॲड करतो. आता आपल्याला आरची व्हॅल्यू पाहिजे. आरची व्हॅल्यू कसं काढणार? आता सर्कम्फरन्स आरची व्हॅल्यू काढायला आपल्याला काय करावं लागेल? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल त्यांनी काय घे म्हणलेत? लेंथ. तर आपण त्याच्या बेसवर रेडियस काढू शकतो. ओके, तर बघा सर्कम्फरन्स ऑफ सर्कल सर्कम्फरन्स काय आहे? 2πr. बरोबर. लेंथलाच त्यांनी काय म्हणलं आहे? सर्कम्फरन्स घे म्हणले. तर लेंथ किती दिलेला आहे? 88. राईट. लेंथ आहे 88 सेंटीमीटर इक्वल टू 2 × 22/7 × r. तर ह्या बेसवर आपण रेडियस काढणार आहे. तर बघा 88 × 7/2 × 22 1 जा 22 4 जा 2 1 जा 2 2 जा. therefore रेडियस इक्वल टू 2 7 जा 14. तर आपल्याला मिळालेला आहे रेडियस. तर ह्या बेसिसवर आपल्याला काय काढायचं आहे? रेडियस याला आपल्याला काढायचं आहे आता व्हॉल्यूम ऑफ दॅट सिलेंड्रिकल पाईप. व्हॉल्यूम ऑफ पाईप काय फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ पाईपची? πr²h. तुम्हाला हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. तर मी तुम्हाला म्हटलं होते चार्ट प्रिपेअर करा. त्याच्यामुळं तुम्हाला हे फॉर्म्युले आणि हे तुम्ही एकदा लक्षात ठेवला कन्सेप्ट. पाईप म्हणजे सिलेंडर आहे, सिलेंडरचं व्हॉल्यूम. तर सिम्पली तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणूनच इंट्रोडक्शन पार्ट इम्पॉर्टंट आहे. ते बघा, तुम्हाला इझिली सगळे फॉर्म्युले लक्षात राहणार आहेत. तर आर आपल्याला मिळालेला आहे 22/7 × आर किती मिळालेला आहे? 14 × 14 हाईट. आता हाईट काय घेणार आहे आपण? सॉरी. आता इथं बघा लेंथ आणि ब्रेड दिलेला आहे. बरोबर. ब्रेड म्हणजे त्याचा हाईट असणार आहे. 7 1 जा 7 2 जा 22 × 2 × 14 × 20. कधी पण कॅल्क्युलेशन पार्ट जेव्हा करतो तेव्हा जिथं 0 आहे, आता इथं बघा 20 × 14. आता हे 44 होतं आहे. 14 2 जा 28 280. आता तुम्ही 280 × 44 करू शकता. किती येणार आहे? हे जेव्हा मल्टिप्लाय करतो आन्सर येणार आहे 12320 सेंटीमीटर क्यूब. क्यूब का? कारण व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूममध्ये लेंथ ब्रेथ आणि हाईट तिन्ही होते मेजर, म्हणून क्यूब असतं ते. तर आन्सर आलेला आहे 12320. तर हे इथं आपण हे 44 × 28 करायला व्हर्टिकली क्रॉसवाईज जर तुम्ही यूज केला वैदिक मॅथ्सचं ट्रिक, तर तुम्ही फास्टली हे कॅल्क्युलेशन करू शकता. तर शक्यतो जेवढं तुम्ही कॅल्क्युलेशन स्पीड तुमचं वाढवणार आहे तेवढं तुमचा आन्सर फास्ट येणार आहे. तर आन्सर आलेला आहे आपला ऑप्शन 2 12320. ओके स्टुडंट, हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन. द कर्व्ड सर्फेस एरिया ऑफ कोन इज 204.1 सेंटीमीटर स्क्वेअर and its radius is 5 cm. What is the perpendicular height? तर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन काय आहे त्याच्यावरनं आपल्याला व्हॅल्यू काढायचं आहे. कर्व्ड
सरफेस एरिया ऑफ कोन काय आहे πr/l बरोबर. तर आपल्याला काय काढायचं आहे, एलची व्हॅल्यू काढायचं आहे. वर्टिकल हाईट. क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द परपेंडिक्युलर हाईट. हाईट म्हणजे एच काढायचं आपल्याला. स्लाइंटिंग हाईट म्हणजे एल झालं. स्लाइंटिंग हाईट म्हणजे एल, परपेंडिक्युलर हाईट म्हणजे एच. आपल्याला एचची व्हॅल्यू काढायचं आहे. तर आधी आपण काय करूया, हे ऑलरेडी गिवन आहे. सरफेस एरिया ऑफ कोन 204.1 इक्वल टू रेडियस पण गिवन आहे 22/7 इंटू 5 इंटू एल. तर क्वेश्चन जर नीट वाचलो आपण तर काय काय दिलेलं आहे, रेडियस गिवन आहे, सरफेस एरिया आहे, परपेंडिक्युलर हाईट. तर आपण आधी काढूया स्लॅन्टिंग हाईट. स्लॅन्टिंग हाईट एकदा आपण काढलो, एलची व्हॅल्यू आली तर आपण ह्या बेसिसवर एचची व्हॅल्यू काढू शकतो. कारण ते रिलेशनशिप L² = R² + H², जे रिलेशनशिप आहे ते यूज करून आपण एचची व्हॅल्यू काढू शकतो. तर आपण आधी एलची व्हॅल्यू काढूया. आता बघा कॅल्क्युलेशन पार्ट आहे फक्त. L इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय 204.1 × 7 डिवायडेड बाय 22 × 5. ओके. तर 22 डायरेक्टली आपण करू शकतो मल्टिप्लाय. 11 जा 2 1 जा 2 0 जा 2 2 जा 0.5. तर अगेन 5नी मल्टिप्लाय होऊ शकते. मी तर दुसरं कलर घेते. फक्त कॅल्क्युलेशन पार्ट इम्पॉर्टंट आहे. 5 1 जा 5 2 जा 5 0 जा 5 5 जा. तर इथं काय येणार आहे, 20.5 मल्टिप्लाय बाय 7/11. तर अगेन 11नी करू शकतो आपण. 11 1 जा 11, 8 राहिले. 11 7 जा 77, 77 80 85 8, then 7 7 7 जा 49, 7 7 जा 49, 5 12 पॉइंट तर व्हॅल्यू येत आहे 12.98. आता एलची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 12.98. इट्स नियरेस्ट टू द 13. तर इथं आपण ॲप्रॉक्झिमेशन घेणार आहे. का घेणार आहे आपण ॲप्रॉक्झिमेशन, एव्हरी टाईम आपण 12.98 घेतो. बट आता पुढचं रिलेशनशिप काय आहे, आपल्याला काय काढायचं आहे, वर्टिकल हाईट. तुम्ही लक्ष ठेवा क्वेश्चनकडं. तुम्ही जर एलची व्हॅल्यू काढली तर आन्सर चुकणार आहे, म्हणून क्वेश्चन नीट रीड करा. आपल्याला काढायचं आहे हाईट. हाईट काय परत त्याचं हाईटचं रिलेशनशिप काय आहे परत पुढं, जे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. L² = R² + H². तर इथे L² काढायचं आहे, म्हणून आपण ॲप्रॉक्झिमेशन घेऊ शकतो, त्याच्यानेही आन्सर येत आहे. तर किती आहे बघा, L² आपल्याला काय काढायचं आहे, H². देअरफॉर H² = L² - R². L² किती आलं, 13² - R 5². H = √169 - 25. दॅट इज स्क्वेअर रूटमध्ये किती येणार आहे, 144. आन्सर येणार आहे 12. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं बघा, थर्ड ऑप्शन इज राईट आन्सर. तर इथे कन्फ्यूज होऊ नका. अशा क्वेश्चन असेल तर तुम्ही ॲप्रॉक्झिमेशन घेऊ शकता. कारण तुम्ही 12.98चं स्क्वेअर काढत बसला तर त्याला तुमचं वेळ खूप जाणार आहे. म्हणून खूप नियरेस्ट आहे 12.9, 13च्या खूप नियरेस्ट आहे. म्हणून आपण ॲप्रॉक्झिमेशन घेऊन व्हॅल्यू काढू शकतो, नो प्रॉब्लेम. ओके. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन.
The radius and height of the cylinder A are 7 cm and 40 cm respectively. Those cylinder B are 14 cm and 7 cm respectively. What is the ratio of volume of cylinder A to the volume of cylinder B? तर इथं काय इम्पॉर्टंट आहे, आपल्याला माहिती पाहिजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला. त्याच्या योजने आपल्याला दोघांचं रेशो काढायचं आहे. खूप सिम्पल क्वेश्चन आहे, कारण ऑलरेडी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर πr²h. तर ऑलरेडी आर आणि एच गिवन आहे. तर इथं बघा 2 सिलेंडर आहेत. सिलेंडर एचं रेडियस काय आहे? 7 सेंटीमीटर, एच 14 सेंटीमीटर, R2 आणि H2 असं आपण डिनोट केलेलं आहे. तर आपल्याला घ्यायचं आहे. आता आधी फॉर्म्युला बघू काय आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू πr²h. बट आपल्याला काय काढायचं आहे? दोन्हीचं रेशो काढायचं आहे. सिलेंडर ए इज टू सिलेंडर बी काय येणार आहे बघा इथं? πr1²h1 πr2²h2. बरोबर. आता आपल्याला इथं सिम्पली व्हॅल्यू काढायचं आहे. तर ह्या केसमध्ये काय होतं बघा, व्हॅल्यू ठेवायची गरज नाही. पाय कट. पुढचं पार्ट आपल्याला काय राहतं? R1 म्हणजे किती आहे? 7. 7 2 टर्म्स ठेवूया. H1 म्हणजे 14. R2 किती आहे? 14 × 14. H2 आहे 7. 14 14 कट. 7 7 कट. 7 1 जा, 7 2 जा. तर काय येणार आहे आपलं रेशो? 1/2. दॅट इज 1:2. खूप सिम्पल क्वेश्चन होतं, फक्त कॅल्क्युलेशन पार्ट होतं. कारण ऑलरेडी जर तुम्हाला हे फॉर्म्युला लक्षात राहिलं तर तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकता. तर आन्सर आलेलं आहे आपलं 4th वन, 1:2. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 8th क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज द टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर हुज रेडियस इज 14 सेंटीमीटर अँड हाईट इज 15 सेंटीमीटर. तर इथंही सगळं गिवन दिलेलं आहे. रेडियस आणि हाईट आपल्याला काढायचं आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2πr इन ब्रॅकेट h + r. ह्याच्यात अगेन तेच फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट आहेत. एकदा फॉर्म्युला माहिती असेल, गिवन असते, तुम्हाला फक्त व्हॅल्यू पुट करून आन्सर काढायचा आहे. तर इम्पॉर्टंट फर्स्ट स्टेप हेच आहे की तुम्हाला हे लक्षात पाहिजे. 2 × 22/7. रेडियस गिवन आहे ऑलरेडी 14. इन ब्रॅकेट हाईट 15 + 14. ओके. 7 1 जा, 7 2 जा. 22 2 जा, 44 44 88 × 29. 9 8 जा, 72. 5 सेंटीमीटर स्क्वेअर. अगेन क्रॉस मल्टिप्लाय जर यूज केला तर आन्सर आपल्याला आलेलं आहे ऑप्शन 1 करेक्ट आन्सर आहे आपलं. तर इथं तुम्ही जर हे व्हिडिओ बघत असेल, तुम्ही वैदिक मॅथ्सचा अजून व्हिडिओ बघितला नसेल, तर हे जे आहे वर्टिकली क्रॉसवाईज मेथडनी स्पीड तुमचं इथं वाढू शकतो. 9 8 जा, 72. 8 9 जा, 72. 18. 9 + 8. 17. 9 हिअर. हे वर्टिकली क्रॉसवाईज करून आपण इझिली काय करू शकतो? हे आन्सर काढू शकतो. तर हे जे मेथड आहे वर्टिकली क्रॉसवाईज, हे वैदिक मॅथ्समध्ये आहे. तर वैदिक मॅथ्सचे आपले जे व्हिडिओज आहेत तेही बघा ह्याच्यासोबत, कारण अशा टाईपचे जे कॅल्क्युलेशन पार्ट आहे ते इझिली तुम्ही काढू शकता. कारण इथं आपल्याला टाईम सेव्ह करायचं आहे. इथं जर कॅल्क्युलेशनमध्ये आपलं टाईम गेलं तर परत आपले पुढच्या क्वेश्चनला टाईम कमी मिळत आहे. म्हणून कॅल्क्युलेशनचं स्पीड इम्पॉर्टंट आहे, ते वाढून घ्या. त्यासाठी तुम्हाला वैदिक मॅथ्स हेल्प होणार आहे. तर त्याचे व्हिडिओही नक्की बघा. तर बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 9 क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज द स्लॅन्ट हाईट ऑफ कोन हुज रेडियस इज 14 सेंटीमीटर अँड कर्व सरफेस एरिया इज 2200 सेंटीमीटर स्क्वेअर. तर स्लॅन्ट हाईट म्हणजे एलची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर गिवन काय काय दिलेलं आहे बघा.
रेडियस दिलेला आहे 14 सेंटीमीटर, एरिया दिलेला आहे 2200. तर आपल्याला स्लॅन्ट हाईट काढायचं आहे. तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज व्हॉट, एल, सॉरी पाय आर एल. तर कर्व्ड सरफेस एरिया ऑलरेडी गिवन आहे 2200, 22/7. रेडियस पण गिवन आहे 14 इंटू एल. तर आता फक्त राहिलं कॅल्क्युलेशन पार्ट. 7 1 जा 7 2 जा. देअरफॉर एल इक्वल टू 2200/44. 22 2 जा 44, 44 1 जा 44, 5 जा 220, 0 जा. देअरफॉर स्लॅन्ट हाईट इक्वल टू 50 सेंटीमीटर. इझी क्वेश्चन होतं. ऑप्शन 2 काय आहे, राईट आन्सर आहे. सगळेच क्वेश्चन्स इझी होणार आहेत तेव्हा तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात राहणार आहेत. ओके, तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. द व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज 512 सेंटीमीटर क्यूब. व्हॉट इज द टोटल सरफेस एरिया. तर इथं गिवन काय आहे, व्हॉल्यूम ऑफ क्यूब दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, सरफेस एरिया काढायचं आहे. राईट, सरफेस एरिया काढायला फॉर्म्युला काय आहे क्यूबचं, 6L². तर व्हॉल्यूम ऑफ क्यूबच्या हेल्पनी आपल्याला काय काढायचं आहे, आधी जे क्यूबचं आपलं साईडचं क्यूब, व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज व्हॉट, व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय आहे, L³ बरोबर. व्हॉल्यूम ऑफ क्यूब ऑलरेडी दिलेला आहे 512 इक्वल टू L³. आपल्याला लेंथची व्हॅल्यू काढूया. देअरफॉर L इक्वल टू क्यूब रूट ऑफ 512 दॅट इज 8 सेंटीमीटर. आता आपल्याला काय काढायचं आहे, क्वेश्चन काय आहे, एरिया ऑफ सॉरी, तर काढायचं आहे टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. इथं एलच्या जागी ए पण घेऊ शकतो आपण. इंट्रोडक्शनमध्ये मी ए घेतले होते, तर कन्फ्यूज होऊ नका. A³ 6A², तर इथं 6L². 6 इंटू एलची व्हॅल्यू ऑलरेडी आपण काढलेला आहे 8². 6 इंटू 64, 6 4 जा 24, 6 6 जा 36, 384 सेंटीमीटर स्क्वेअर. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं, ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. अगेन मी तेच म्हणणार आहे, इझीच आहेत क्वेश्चन्स, फक्त कॅल्क्युलेशन पार्ट ह्याच्यात जास्त आहे. जे प्रॅक्टिसनी तेही तुमचं इझी होणार आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन 11th वन. द सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर इज 1386 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द रेडियस ऑफ द स्क्वेअर. आता इथं आपल्याला सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर घ्यायचं आहे, त्याच्या हेल्पने आपल्याला रेडियस काढायचं आहे. ओके, तर सरफेस एरिया ऑफ स्क्वेअर काय आहे, 4πr². तर ऑलरेडी आपल्याला व्हॅल्यू गिवन दिलेला आहे, किती आहे, 1386 सेंटीमीटर स्क्वेअर. 4ला 4, पायची व्हॅल्यू 22/7 इंटू r². तर आपल्याला काढायचं आहे रेडियस. देअरफॉर r² इक्वल टू 1386 इंटू 7/4 इंटू 22. तर आपण डायरेक्टली करू शकतो कॅल्क्युलेशन. 4 1 जा 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4ने नाही जात, तर आपण 2ने करूया. 2 2 जा 2 6 जा 12, 2 9 जा 18, 2 3 जा 6. तर अगेन पुढं काय येणार आहे बघा, 604. आता परत 693, 722, 11नी जाऊ शकते. 11 2 जा 11 6 जा 11 3 जा, तर वर येणार आहे 63 इंटू 7/4. तर 63 इंटू 7 काय येतं आहे, 441
अपॉन 4. आता आपल्याला आर स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. देअरफॉर आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 441 अपॉन 4. 441चं स्क्वेअर रूट काय आहे? 21. 21 अपॉन 2. तर 2 1 जा 2 0 जा 2.25 जा 10.5 सेंटीमीटर. तर आन्सर कुठलं करेक्ट आहे? आपलं ऑप्शन 2 काय आहे? राईट आन्सर आहे. तर इथं थोडंसं ट्रिक यूज केला. हे कॅल्क्युलेशन स्पीड प्रॉपर तुम्ही लक्षात आलं तर इझिली हे होऊन जाऊ शकतं. तर स्टुडंट कंप्लीट झालेला आहे आपलं 21.2 एक्सरसाइज. अजूनही ह्याच्यात काही क्वेरीज असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट सेशनमध्ये. टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, तिथेही तुमचे क्वेरीज सॉल्व केले जातात आणि रोज एक MCQ टेस्ट तुम्हाला तिथं MCQचे क्वेश्चन मिळतात. आणि हे याच्यात काही क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील तर विचारा आणि इंट्रोडक्शन पार्ट ही सोबत बघा, जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस होईल. आणि ह्या जे लेसन आहे सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम इम्पॉर्टंट आहेत. ते फॉर्म्युलेज तर खूप इम्पॉर्टंट आहेत, बट त्याच्या व्यतिरिक्त कॅल्क्युलेशन स्पीड असणंही खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला स्क्वेअर रूट मल्टिप्लिकेशन परफेक्ट असेल तर तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. तर त्यासाठीच आपले वैदिक मॅथ्सचे व्हिडिओज बघा. आपल्या चॅनलवर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जेव्हा जाताल तिथं तुम्हाला वैदिक मॅथ्सचे लिस्ट मिळेल. त्यात लेवल वाईज आहे, त्यात मल्टिप्लिकेशन स्क्वेअर रूट जे आहेत व्हिडिओज ते बघून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, तर सबस्क्राईब करा व्हिडिओला, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि लाईक करा. आणि जसं तुम्हाला हेल्प होतं आहे स्कॉलरशिपला तसं तुमच्या फ्रेंड्सलाही हेल्प होऊ दे. प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.